तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. द अनस्पोकन मेसेज फ्रॉम द लाईफ जर्नी ऑफ ग्रेट शिवाजी महाराज. सो आपण गेले 5 सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या स्टोरीज बघितल्यात आणि आपल्यासाठी काय काय लर्निंग आहेत शिवाजी महाराजांच्या लाईफमधनं ते आपण स्टडी करतोय. आजच्या पण सेशनमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट इन्सिडन्स आहे ते आपण डिस्कस करणार आहे. पण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आपण हे पूर्ण चरित्र बघतोय ते आपण बघतोय ॲज अन एंटरप्रेन्योर. तर एंटरप्रेन्योर म्हणजे कोण आहे? सो एक असा व्यक्ती की जो समाजामधले जे चॅलेंजेस आहेत ते सगळे शोधतोय आणि त्याला सोल्युशन प्रोव्हाइड करतोय. अँड रिअल एंटरप्रेन्योरशिपमध्ये दॅट पर्सन कमर्शियलाइज दॅट सोल्युशन सो दॅट पीपल आर रेडी टू पे अँड ही अर्न्स प्रॉफिट आउट ऑफ इट. अँड इट्स ऑलवेज विन विन सिच्युएशन हू इज इन्वॉल्ड इन दॅट प्रोसेस. सो दिस इज डेफिनेशन. तर 16व्या शतकामध्ये पण तसंच होतं. लाईक व्हेन शिवाजी महाराज स्टार्टेड, तर तेव्हा पण 17व्या शतकामध्ये म्हणजे 1630 मध्ये जी सिच्युएशन होती त्याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस होते आणि त्याच्यामध्ये महाराजांनी एक गोष्टींचा अभ्यास करून त्याला सोल्युशन्स दिलेले आहेत. सो जे बुक आपण रेफर करतो याच्यासाठी ते बुक आहे श्रीमान योगी, जे रणजित देसाई सरांनी लिहिलंय. सो त्या बुकच्या जी प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचं एक डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर तुमच्या सगळ्यांना जेव्हा पण तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल जर तुम्हाला कोणी काही विचारलं, तर तुमच्या सगळ्यांना ॲटलीस्ट एवढी इन्फॉर्मेशन तर पाहिजे. तर मी तुमच्या सगळ्यांसाठी ते वाचून दाखवणार आहे, की काय आहे ती डेफिनेशन. तर जे रणजित देसाई सर आहेत ते म्हणतात, की इतिहास वाचत असताना जे शिवाजी महाराजांचे जे रूप आहे, ते पाहून थक्क झाल्यासारखे वाटतंय. इतका अष्टपैलू, अष्टावधानी, संपूर्ण पुरुष माझ्या नजरेत नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्म सहिष्णू, चारित्र्य संपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा सापडणे कठीण. मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांनी देखील घडणारे या महापुरुषाचे दर्शन मन भारून टाकते. शिवाजी महाराज धार्मिक होते, पण धर्मभोळे नव्हते. व्यवहारी होते, पण ध्येयशून्य नव्हते. श्रींच्या राज्यांचे स्वप्न पाहणारे स्वप्नाळू आणि ते स्वप्न वास्तविकतात उतरविताना कठोर वास्तववादी हे त्यांचे स्वरूप आहे. रणजित देसाई म्हणतात, की जर आपण एक्झाम्पल बघितलं तर विजयनगर सारखी जी साम्राज्य होती ती वैभवाच्या ऐन शिखरावर असताना जेव्हा परकीय आक्रमणे त्यांच्यावर झाली तर त्याच्या सामान्य धक्क्याने ते नामशेष झाले आणि त्यांचे कधीच पुनरुत्थान झाले नाही. ही इतिहासाची नोंद आहे. आणि जेव्हा रणजित देसाई सर म्हणतात, की जेव्हा पुरंदरचा तह झाला आणि त्या तहामध्ये पूर्ण जे धुळीला मिळालेले राज्य होते, ते त्याच धुळीतून परत उठवून त्याला सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त एकाच महापुरुषाला साधले आहे आणि ही इतिहासाचीच नोंद आहे. हे राज्य उभे करीत असताना जनतेच्या ही कल्याणाची जबाबदारी राजाची असते, हे ते कधीच विसरले नाही. त्यांनी अनेक लढाया लढले, पण त्यांनी जनतेवर, प्रजेवर त्यांनी कधी नवे कर लादले नाही. मी शत्रूशी शत्रू म्हणूनच वागलो, मित्राला दगा दिल्याचे दाखवा, असे त्यांचे कौल आहे आणि त्याला कुठलेही आव्हान किंवा उत्तर नाहीये. कौल देऊन गावे वसविणे, शेतसारा निश्चित करणे, वतनदारीला आव घालणे, किल्ल्यांची कोठारे भरून ठेवणे, शेतकऱ्यांना बी बियाणे, नांगर अवजारे यासाठी कर्जाची सोय, भाषा सुधारण्यासाठी राज्य व्यवहार कोश, पंचांग सुधारण्यासाठी करण कौस्तुभ, धर्म सुधारण्यासाठी प्रायश्चित्त देऊन हिंदू करून घेणे, नवे किल्ले बांधणे, वीरांचे कौतुक आणि पंडितांचे सन्मान, या सर्व बाबतीत सदैव दक्ष असणारे शिवाजी महाराज इतिहासात ठायी ठायी आपणास दिसतात. तर आपल्या सगळ्यांना ॲटलीस्ट एवढं डिस्क्रिप्शन तरी महाराजांबद्दल माहिती पाहिजे. तर आज आपण जी स्टोरी बघणार आहे, ती आहे की आता जसं आपण लास्ट ह्याच्यामध्ये बघितलं की जे शाहिस्ते खान आहे, त्यांनी भरपूर सारं पुण्यामध्ये त्यांनी भरपूर सारं विध्वंस केलेला होता आणि पूर्ण कंट्रोलमध्ये होता. ऑलमोस्ट 2, 2.5, 3 वर्षापासनं जी प्रजा आहे, ते त्यांचं जे जुलूम आहे, ते सहन करत होती. आणि त्याच वेळेत असं होतं की जो लाल महालामध्ये जो महाराजांचा जो माळी असतो, तर तो येतो महाराजांना भेटण्यासाठी आणि महाराज एकदम आश्चर्यचकित होऊन जातात, की अ, ते कसे म्हणजे नानूमाळी आले, तर ते बघून महाराज एकदम महाराजांना खूप चांगलं वाटतं ॲक्चुअली. तर महाराज त्यांना विचारतात, की "तुम्हाला काही आठवण वगैरे येत नाही, तुम्ही विसरला वाटतं आम्हाला."
तर ते नानू माळी जे होते ते म्हटले, की आमची परिस्थिती अशी की जसं आम्ही कैदेमध्ये आहे. आणि ते सगळं एक्सप्लेन करतात, की कसं चाललंय, काय आहे आणि ते म्हणतात, की "महाराज तुम्ही काहीतरी केलं पाहिजे." आणि तुम्ही जे आहेत लाइक की जे शाहिस्तेखान आहे, ते आपल्याला दिसतंय, की आता त्यांनी एवढी मोठी सेना आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी आहे. पण तो एक असा माजलेला हत्ती कसा असतो किंवा सुस्तावलेला रेडा कसा असतो, तसा आहे. आणि त्या एका वाक्याने म्हणजे महाराजांना तो एक खूप मोठा प्रश्न असतो. पण त्या एका वाक्याने एकदम महाराजांना अ, थोडंसं असं वाटतं, की महाराज त्याला घेऊन जातात. म्हणजे जे अ, नानूमाळे असतात त्यांना महाराज आपल्या महालामध्ये घेऊन जातात. आणि ऑलमोस्ट 3-4 तास त्यांचं डिस्कशन चालू असतं. आणि त्याच्यामध्ये ते त्याला सगळे विचारून घेतात. म्हणजे तो जो नानूमाळी असतो तो सगळं एक्सप्लेन करतो महाराजांना, की अशा-अशा गोष्टी आहे. काय-काय घडतंय तिथं. अ, जे शाहिस्तेखान आहेत त्यांचं कसं चाललेलं आहे. तर सगळ्या गोष्टी ते महाराजांना डिस्कस करतात आणि त्याच्यामध्ये महाराजांना जो एक हिंट असते, म्हणजे तुम्ही समजून घ्या, की हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामध्ये एक होप्स जे म्हणतो, ते त्याच्यामध्ये महाराजांना भेटतात, की अ, जे पण इनपुट्स नानूमाळी देतो, त्याच्यामध्ये महाराजांना वाटतं, की ह्याचा आपण व्यवस्थित वापर जर केला, तर ह्या गोष्टी वर्कआउट होऊ शकतात. आणि ते पूर्ण म्हणजे पूर्ण प्लॅनिंग करतात महाराज त्याच्यानंतर. नाणूमाळी गेल्यानंतर पण महाराज सगळे जे त्यांचे जेवढे न सगळे अ, नजरदाज असतात, त्या सगळ्यांना ते गोळा करतात. त्याच्यानंतर जे फकीर असतात, ते गडावर दिसायला लागतात. महाराजांची जी विश्वासातली माणसं आहेत, ती सगळी गडावर येऊ लागतात. नाना वेशांमध्ये, नाना कारणांनी त्यांची पुन्हा रवानगी होत होती. आणि निवडलेल्या फौजेत राजांनी आपल्या फौजेतले काही पठाणही निवडले होते. तर सगळं म्हणजे ते जे पठाण होते, पठाण फौजेचा अधिकारी जो होता अ, अ, इब्राहिम खान, तो सदैव महाराजांच्या आजूबाजूला दिसायला लागलेला. आणि सगळी डिटेल इन्फॉर्मेशन महाराज त्याच्यात काढत होते. तर थोड्याच दिवसात महाराजांच्या हाती सारे तपशील आलेले, की पुण्यामध्ये कोठे पहारे चौक्या आहेत, पहारे केव्हा बदलतात, खानाचे 60 सरदारांचे तळ, त्यांच्या जागा, निरनिराळे शामियाने, डेरे या साऱ्या नोंदी महाराजांना येऊन समजत होत्या आणि ती महाराजांच्या मनात त्या होत होत्या. त्याच्यानंतर चौकी, पहारे त्यांच्यात अचूक जागा, पहारे बदलण्याच्या वेळा, टेहळणीची बाहेर पडणाऱ्या तुकड्या, त्यांचे मार्ग, परतण्याचे वेळा, सारे बारकावे हे महाराजांना अपडेट्स येत होते. आणि एक मुहूर्तावरती लाइक फिरंगोजी जे आहेत ते येतात आणि ते बातमी आणतात, की अष्टमीचा मुहूर्त आहे आणि त्याच्यामध्ये जो पुण्याचा हवालदार आहे त्याच्या जी मुलगी असते ती भोरच्या राऊतांच्या मुलाला ठरवलेली असते. तर त्यांच्या वरातीचं ते पूर्ण प्लॅनिंग असतं. आणि तेव्हा महाराज जे माँसाहेब असतात ते येतात आणि ते विचारतात, की "काय चाललं काय?" कारण त्यांना काहीच माहिती नसते याच्यामध्ये. तर ज्या जिजामाता आहेत त्या फिरंगोजींना पण म्हणतात, की आजकाल एवढं सगळं प्लॅनिंग चाललंय, पण असं वाटतं, की महाराजांचा आमच्यावर विश्वास नाही. त्यामुळे ते आम्हाला काही सांगत नाहीये. तर महाराज काय करतात, ते त्यांना म्हणतात, की असं काही नाहीये. तुम्हाला सांगायचंच होतं. जोपर्यंत तो बेत पक्का होत नाही, तोपर्यंत आम्ही सगळं प्लॅनिंग करत होतो. आणि मग महाराज जिजामाता आहेत त्यांना सांगतात, की "माँसाहेब आम्ही लाल महालावर चालून जायचं ठरवलंय." आणि ते ऐकल्यानंतर म्हणजे पूर्ण जिजामाता आश्चर्यचकित होऊन जातात. त्यांना वाटतं, की अ, इट इस नॉट ईझी ना, कारण 1,00,000च्या वर म्हणजे ऑलमोस्ट 1,50,000ची सेना असते शाहिस्ते खानाची. तर ते शक्यच नाहीये. तर महाराज म्हणतात, की आम्ही युद्ध नाही करणार. आम्ही फौजेवर चालून नाही जात आहे. आम्ही शाहिस्ते खानावर चालून जातोय. आणि तिथं महाराज त्यांना सगळं डिटेल्स सांगतात, की आम्ही फौजेवर तुटून पडणार नाही. आम्ही खानावर चालून जाणार आहे. आणि जर तुमचा आशीर्वाद असेल, तर ते नक्की पॉसिबल आहे. आणि ते एक्सप्लेन करतात, की हे जे डिसिजन घेतलंय ह्याच्या मागचं लॉजिक काय? तर महाराज ज्या जिजामाता आहेत त्यांना सांगतात, की आम्ही आजवर वाट पाहत होतो. पण खान एकदम पक्का आहे. त्याचे सरदार बाहेर पडतात, पण तो पुणे सोडून कुठंच हालत नाहीये. आम्ही महाबत खानाचा पराभव केला, तर असं वाटलेलं, की खान संतापून बाहेर निघेल, पण तो काय बाहेर आलेला नाही. आणि त्यांनी काय केलेलं आहे, की पूर्ण मुलूक त्यांनी बळकावलेला आहे. आणि जी प्रजा आहे, ते घरदार सोडून वनवासी झालेली आहे.
आणि दिवसेंदिवस आमचं बळ कमी होतंय. आणि जे चांगले चांगले जे सरदार आहेत, लाईक संभाजी कावजी सारखी जी माणसं आहेत, ती मोहाला बळी पडून खानाच्या आश्रयाला जाऊ लागली आहे. आणि जो खान आहे, तो सुस्तावलेला आहे, आरामी झालेला आहे. आणि तो म्हणजे कसा होता, की जो बादशहाची दुसरी प्रतिमा म्हणून त्याचं लौकिक होतं. तर त्याला आवर घालणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि खानाच्या फौजेवर हल्ले करून पण काही फायदा होत नव्हता. तर त्या दिवसेंदिवस असं चाललेलं, की त्याची ताकद वाढत होती आणि आमची जी म्हणजे महाराजांचे जे सेनापती होते, लाइक नेताजी होते, ते जखमी झालेले. त्यांचे 300 घोडे जे आहेत, ते जखमी झाले होते आणि त्यांची ताकद हळू कमी होत होती. तर शाहिस्ते खानाने काय केलेलं, आधी त्यांचा मुलूक गिळलेला आणि मग ते आता जे कोकण जे होतं, त्याच्यावर पण शाहिस्ते खानाचा डोळा होता. तर महाराजांना ते माहिती होतं, की जर कोकण जर आहे, ते जर निसटलं, तर मग पूर्ण जी सगळे जे परिस्थिती ते अजून टफ होऊ शकते. तर ते झाल्यानंतर शिवाजीराजे त्यांना म्हटले, की जर ह्या एकच ऑप्शन आहे, की जर आम्ही खानावरती झडप घातली, तर ते शक्य आहे. तर ते म्हटले, की जिजामातांनी त्यांना विचारलं, की "पण तुम्हाला समजतंय का 1.5 लाखाची जी फौज आहे, ती." तर ते महाराज त्यांना म्हटले, की "आमच्याबरोबर पण आहे तानाजी, येसाजी, फिरंगोजी, सर्जेराव आणि आमचं रक्षक दल आहे." तर जिजामाता हसल्या आणि त्या म्हटल्या, की "तुम्ही उगाच धीर नका देऊ आम्हाला. म्हणजे 1.5 लाखाची फौज कुठं आणि जी चारी बाजूनी सागरासारखी जी छावणी आहे, ती आणि त्याच्या समोर जर तुम्ही म्हणताय, की एवढे 500-600 मावळे, तर तुम्ही कसा याचा निभाव लागणार आहे?" तर फिरंगोजी जे आहेत ते पण जे जिजामाता होते त्यांना म्हटले, की "आम्ही पण महाराजांना तेच सांगतोय, की तुम्ही बसा, आम्ही जाऊन ही मोहीम फत्ते करून येऊ." तर पण महाराज जे आहेत ते म्हटले, की ते राजांनी मनावर घेतलंय, की आणि ते जिजामाता म्हटले, की "आता जर महाराजांनी मनावर घेतलंय, तर ते खुद आम्ही पण काही करू शकत नाही त्याच्यापुढे." तर त्याच्यामध्ये महाराज जे आहेत, ते एक प्रश्न विचारतात. म्हणजे सगळं एक्सप्लेन करून झाल्यावरती, की "जर तुमची आज्ञा असेल, तर आम्ही हा बेत मागे घेतो. तुम्ही ह्या सगळ्यांचा विचार करा आणि तुम्ही आज्ञा केली, तर आम्ही हा बेत मागे घेतो." पण ते जे महाराजांचं जे लॉजिक होतं, ते जिजामातांना पण माहिती होतं, की जे महाराजांचा जो विचार आहे तो एकदम बरोबर आहे. तर ते सगळं ऐकल्यानंतर माँसाहेब त्यांना परमिशन देतात. तर त्यांचा हा सगळ्यात शेवटचा हा प्रॉब्लेम असतो, की त्यांना ही परमिशन हवी असते आणि त्यांना माहिती असतं, की माँसाहेब परमिशन देणं थोडंसं अवघड आहे आणि ती परमिशन भेटल्यानंतर तर म्हणजे त्यांचा अजून उत्साह वाढून जातो. मग आता त्याच्यात त्यांची पूर्ण प्लॅनिंग ते करतात. तर त्याच्यामध्ये त्यांची जी प्लॅनिंग असते ती कशी असते, की पंचमीला त्यांना बाहेर पडणार होते. त्याच्यानंतर ते कोंढाण्यावरती तळ आणि तिथनं अष्टमीला ते पुण्यामध्ये जाणार होते. आणि ती जे आहे म्हणजे ही पूर्ण एक रात्र फक्त. आणि ते त्यांचा असं प्लॅन होतं, की रामनवमी आहे म्हणजे अष्टमीला ते बाहेर पडणार होते आणि रामनवमी ते कोंढाण्यावर येऊन परत साजरी करणार होते. तर त्याच्यामध्ये जे आहे, की प्लॅनिंग त्याच्यामध्ये जे महाराज करतात, ते म्हणतात, की अष्टमी हा 6वा दिवस असेल. म्हणजे रमजानचा 6वा दिवस असेल आणि उपासना थकलेले असतील आणि ते रात्रीच्या वेळेस गाढ झोपी जाण्याचे चान्सेस फार जास्त आहे. आणि त्यांच्यासाठी निद्रा आवरणे हे थोडंसं टफ असणार आणि जे फिरंगोजी असतात, ते सगळं प्लॅनिंग करतात. पण ते हा जेव्हा महाराज त्यांना सांगतात, तर ते एकदम थक्क होऊन जातात. मग ते म्हणतात, की "राजे हे ध्यानी आलंच नव्हतं." तर महाराज त्यांना म्हटले, "फिरंगोजी, शत्रूवर चाल करत असताना नुसती फौज लक्षात घेऊन चालत नाही. त्यांचे सणवार, रीतिरिवाज, उपास हे सारे ध्यानी घेणं पण तेवढंच आवश्यक आहे. जर दसऱ्याच्या दिवशी मराठ्यांवर जर कोणी चालून आलं, तर प्रतिकार दसपट असणार आहे. कारण साऱ्यांनी शस्त्र जे असतात, ते पजरलेली असतात आणि त्यांनी पूजा केलेली असते. त्या हाती असतात. तर तो प्रतिकार होणारच. आणि महाराजांना फक्त भीती कशाची होती, की जिजामाता आज्ञा देतील की नाही? आणि ती एकदा त्यांना आज्ञा भेटल्यानंतर महाराज पूर्ण जे प्लॅनिंग आहे ते एक्झिक्युशन करण्यासाठी स्टार्ट करतात. पंचमी झाल्यानंतर ते राजगड सोडतात. ते कोंढाण्यावरती जातात आणि सगळ्यांना गोळा करतात त्याच्यामध्ये. त्यांचे जेवढे पण कोणाला काहीच माहीत नसतं. म्हणजे सगळ्यांना माहिती असतं कुठलीतरी मोहीम आहे. तर सगळे नेताजी, फिरंगोजी, बाळाजी, चिमणाजी, मोरोपंत
त्याच्यानंतर तर सगळे जेवढे खास असतात तानाजी, हे सगळे तिथं आलेले असतात, गोळा झालेले असतात. आणि सगळ्यांना माहिती असतं, की काहीतरी एक मोठी काहीतरी असणार आहे. तर महाराज जे आहेत ते त्या कोंढाण्याला आल्यानंतर ते जे खलबतखान्यात असतात, तर तिथं राजे बसलेले असतात आणि तिथं ते त्यांना माहिती देणार असतात. तर तिथं तो पूर्ण प्लॅन जो आहे, तो महाराज सांगतात, की कहाणावर चालून जायचं आहे आणि ते फक्त फिरंगोजींनाच माहिती असतं, बाकी कोणालाच माहीत नसतं. तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांमध्ये एकदम उत्साह वाढून जातो. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, की ही सगळ्यात टफ मोहीम आहे. पण जेव्हा हा प्लॅन जेव्हा महाराज त्यांचे जे हे सगळे महत्त्वाचे सरदार आहेत, त्यांना जेव्हा सांगतात, तर त्याच्यापैकी कोणालाच तो डाऊट नसतो. ते सगळे एकदम उत्साही होऊन जातात. आणि तानाजी म्हणतो, की एकदम बेस्ट प्लॅन आहे हा. बाळाजी म्हणतात, की खान तर कधी स्वप्नात पण असा विचार करणार नाही. पण महाराज जेव्हा त्यांना कॉन्फिडन्स देत असतात, तेव्हा महाराज त्यांना सांगतात, की पण ह्याच्यात जर हा सोप्पा नाहीये, हा जो आपण प्लॅन करतोय, तो एवढा सोप्पा नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने समजा एखाद्याची जरी चूक झाली त्याच्यामध्ये, तर जेवढे सगळे जाणार आहेत, त्या सगळ्यांच्या कत्ली व्हायला वेळ नाही लागणार आहे. आणि महाराज त्यांना पूर्ण प्लॅन सांगतात. जे तानाजी आहे त्यांना म्हणतात, की तू कात्रज घाटामधनं लग्नाचं जे वऱ्हाड आहे, त्याच्या माध्यमातून तू जा. त्याच्यानंतर सगळ्यांना. तर तो पूर्ण प्लॅन जो असतो, की तानाजी कसं जाणार, त्याच्यानंतर जे अ, महादेव आहेत, त्यांना ते म्हणतात, की तुम्ही कसं जायचंय ते तुम्ही समजून घ्या. येसाजी जे आहेत, त्यांना ते म्हणतात, की तुम्ही गवताच्या गाड्या घेऊन तुम्ही पुण्यात जा. त्याच्यानंतर जे विठोजी आहेत, त्यांना ते म्हणतात, की तुम्ही जे बैल आहेत, असे 150-200 बैल तुम्ही घ्या आणि कात्रजच्या घाटामध्ये तुम्ही थांबा. आणि त्यांना अ, जेव्हा मध्यरात्रीनंतर जेव्हा कर्णा वाजेल, तेव्हा तुम्ही ते पोलते पेटवून द्या. सगळं प्लॅनिंग आहे. एव्हरीथिंग. फिरंगोजींना त्याच्यानंतर मोरोपंत जे आहेत, नेताजी आहेत, त्यांच्या त्या तुकड्या करतात. त्यांना ते सांगतात, की कसं जायचंय. आणि प्रत्येकाला आणि जे बाळाजी आणि चिमणाजी असतात, त्यांना ते म्हणतात, की तुम्ही आमच्या बरोबर थांबा. कारण त्यांना माहिती असतं लाल किल्ल्यामधल्या सगळ्या गोष्टी, कारण ते त्यांच्याबरोबर खेळलेले असतात. तर त्या पद्धतीने त्यांनी तो पूर्ण प्लॅन केलेला असतो. आणि अष्टमीच्या दिवशी प्रत्येक जण म्हणजे एक फिरंगोजी जे असतात त्यांना ते म्हणतात, की नाही तुम्ही राजगडावरती थांबा. कारण तिथं पण एक जण पाहिजे. जर खानाची जर फौज आमच्या मागे आली, तर गड लढवण्यासाठी पण कोणीतरी पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण त्यांचा निरोप घेऊन खाली येत असतात आणि प्रत्येकाला असं वाटत असतं, की ही जी मोहीम आहे, ही फक्त त्याच्यामुळेच होणार आहे. आणि ते सत्य पण असतं, म्हणजे ते खरं पण असतं. आणि प्रत्येक जसं ते ठरलेलं असतं, तसं अष्टमीच्या दिवशी मग ते एक वऱ्हाड ते चौकीपाशी येतं. मग तिथनं ते सगळी परमिशन घेतलेली असते त्यांनी आधीच लग्नाची. ते आतमध्ये येतात. त्याच्यानंतर नदीच्या काठनं त्याच वेळेला अश्वपथक जे असतात ते पुण्यात प्रवेश करत असतात. तिथं त्यांना फौज लाइक अडवते, तर ते त्यांना सांगतात. त्यांना सगळं सांगितलेलं असतं, की जो एकदम दुसऱ्या कॉर्नर मधला जो त्यांचा सरदार आहे त्याचा रेफरन्स द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण प्लॅनिंग ते करून ते कात्रज घाटामध्ये जे आहेत महाराज तिथं थांबलेले असतात. आणि तिथनं सगळी जे आहेत, सगळे म्हणजे जे गवताचे गाडे घेऊन आतमध्ये येतात पूर्ण जसा तो प्लॅन असतो त्या प्लॅनप्रमाणे प्रत्येक जण एक जण आतमध्ये येतो. तुम्ही इमॅजिन करा 1.5 लाख सैन्य आणि त्याच्यावरती 500-600 लोकांचं जे आहे ते चालले तर सगळे महत्वाचे सरदार आहेत. स्वतः शिवाजी महाराज त्याच्यामध्ये आहे. समजा एक जरी चूक झाली, तर सगळ्यांचं म्हणजे ते सगळ्यांसाठी इट्स अ व्हेरी बिग रिस्क ॲक्चुअली. आणि ते इतकं मेटिक्युलस प्लॅनिंग आहे. प्रत्येक गोष्ट आणि त्या पद्धतीने प्रत्येक जण एक्झिक्यूट करून सगळेजण आतमध्ये एंट्री करतात. आणि सगळे जसं कोणालाही संशय न येता प्रत्येक जण येऊन जातात. त्याच्यानंतर महादेव येतो त्याला ते सांगितलेलं असतं, की जे बैल आहेत त्याला पलोते बांधायला आणि झाडावरती पण त्यांना सांगितलेलं असतं, की तुम्ही पलोते बांधून ठेवा. म्हणजे अ, त्याला मध्यरात्रीनंतर जेव्हा कर्ण वाजणार आहे, तर सगळं आणि ह्यामध्ये आतमध्ये जाणं जे आहे, ते कंपॅरेटिव्हली सोपं आहे. पण बाहेर येणं हे सगळ्यात डिफिकल्ट आहे. इट्स लाइक अ चक्रव्यूह.
तर जसा आतमध्ये जाण्याचा एवढा मेटिक्युलस प्लॅन आहे, तसाच ते बाहेर कसं यायचंय आणि तिथनं कसं सुखरूप कोंढाण्यावरती जायचंय, एव्हरीथिंग इज प्लॅन. अँड तशा पद्धतीने. आणि महाराज काय करतात, महाराज स्वतः जो इब्राहिम जो असतो त्याच्याबरोबर ते असतात आणि तो पठाण असतो. तर प्रॉपर म्हणजे जेव्हा सूर्य एकदम मावळायला लागतो, सगळ्याकडे अंधार पसरायला लागतो, पाऊस वगैरे असतो थोडासा, मग महाराज चिलखत वगैरे घालून, आणि जो अब्राहिम असतो तो इतका म्हणजे प्रॉपर जो पठाणी लुक असतो तो करून तो तिथे येऊन थांबतो. आणि तिथे कात्रजच्या इथं तो पहारेकरी असतो, तो त्यांना तिथं आल्यानंतर तो विचारणार. त्याच्या आधीच जो इब्राहिम आहे तो त्याला विचारतो, कितने आदमी है यहाँ पे. तर तो जो पहारेकरी असतो तो म्हणतो करीब 25 होंगे. तो तो म्हणतो गाफिल मत रहना. मीन्स ते त्यांना असं वाटतं की जसं त्यांचाच माणूस आहे हा, अशा पद्धतीने ते एंट्री करतात. आणि तो त्यांना जी हुजूर वगैरे करून त्यांना आतमध्ये सोडतो, आणि त्यांच्या बरोबर शिवाजी महाराज आणि बाकीचे लोक असतात. सो तिथं ते येतात, तर ते लाल महालामध्ये येतात तिथून. तर लाल महालामध्ये आल्यानंतर जेव्हा एवढे सगळे लोक येतात, जेव्हा त्या घोड्यांच्या टापांचा आवाज येतो, तर तिथं जे असतात ते जे पहारेकरी असतात ते सरसवून पुढे येतात आणि ते विचारतात. तर तो जो असतो अब्राहिम खानचं जे पथक असतं ते तिथंच थांबतं. तो जो पहारेकरी आहे तो दरडावून विचारतो कोण आहे. तर जो अब्राहिम खानचा अ, त्याच्याबरोबर जो कलिग असतो तो तो एकदम पुढे येतो, आणि जो पहारेकरी असतो त्याला खाडकन मुस्काडत मारतो आणि त्याला विचारतो, बदतमीज, खान साहेब त्यांना तू ओळखत नाही. आणि ते सगळे पहारेकरी आहेत ते गडबडून जातात आणि ते त्यांना मुजरे करतात. सो सी, ह्याच्या तुम्ही इमॅजिन करा की इट्स व्हेरी टफ. त्याच्यामध्ये ते कॉन्फिडंटली त्यांनी मग तिथनं ते पुढे जातात महाराज, आणि तिथनं ते जे नानू असतात त्यांच्या इथे बाकीचे सगळे लोक तयार झालेले असतात. तिथनं जाऊन ते जे दिंडी दरवाजा असतो ते उघडतात, तिथं त्यांना विचारतात. तो जो नानू मळे असतो त्याला सगळे ओळखत असतात, तर त्याच्या मदतीने ते आतमध्ये येतात. आणि मग तिथनं आल्यानंतर तिथं सगळे जे भटारखाना असतो तिथं ते एंट्री करतात. तिथनं मग जो नानू आहे तो दाखवतो खान कुठे ते, आणि मग महाराज वरती चढून जातात. तर तिथं सगळे हे जे सुस्तावलेले असतात, म्हणजे पूर्ण मजा करून ते सगळे झोपलेले असतात. तर खानाच्या बरोबर सगळ्या त्याच्या बेगम जे असतात ते सगळे, आणि एकत्र म्हणजे ती पूर्ण कापाकापी चालू होऊन जाते. त्याच्यात तो जो आक्रोश असतो त्याच्यामध्ये खान उठतो, तो बंदूक उचलतो, आणि जो खानाच्याकडे येतो ते एक मावळा तिथे येत असतो, तर ती बंदूक झाडतो. तो जो मावळा आहे तो तिथंच पडतो. तर तिथे जी एक बेगम असते, जी एक दासी असते, तर तिथं जे एक समई असते ती विझवून टाकते. आणि त्या ह्याच्यामध्ये खान तो खिडकीमधनं उडी टाकतो, आणि महाराज एक जजमेंट घेऊन फक्त वार करतात. तर त्याच्यात खानाची किंकाळी येते आणि त्याच्यात तो बेगमांचा आक्रोश येतो. सो त्याच्यामध्ये मग ते हे झाल्यानंतरचे जे असते ते एकदम फास्ट ऍक्टिव्हिटी करून तिथं जो इब्राहिम खान असतो ते सगळे एकत्र गोळा होतात. ते घोडा वगैरे ते देतात, आणि इब्राहिम खानच ओरडतो की खान मारे गए, गनी माया आहे, पिछा करो पकडो. तिथे जे बाकीचे जे असतात ते पण सगळे आरडाओरडी करतात. ते जे शाहिस्ते खानाचे जे लोक असतात त्यांना समजतच नाही की हे जे आरडाओरडी करतात ते आपली लोक आहेत का तेच शत्रू आहेत. आणि त्या सगळ्या पूर्ण गोंधळामध्ये हे निघून जातं. तर खानाची जी एक तुकडी असते ती पुढे जाते, आणि त्यांच्या मागणं शिवाजी महाराज आणि इब्राहिम खान यांचा आवाज येत असतो. तर तेवढ्यात तो इशारा देतात, आणि जो कात्रजच्या घाटामध्ये जे सगळे बैल असतात त्यांच्या सगळ्यांच्या शिंगाला त्यांनी आग लावून ते सोडून देतात कात्रजच्या घाटामधनं. तर जी तुकडी जाते तर त्यांना वाटतं की जे आहेत महाराज वगैरे ते कात्रजच्या घाटामधनं ते पळून चाललेले आहेत. तर ते सगळे तिथे जातात, आणि त्यांच्या मागणं त्यांना येत असतो टापांचा आवाज. पण तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की त्यांचीच लोक आहेत. त्यामुळे त्यांना वाटतं की हे त्यांच्या बरोबर येतात आहे. तर ते कात्रजच्या घाटात जातात. महाराज तिथनं टर्न घेऊन जसा प्लॅन असतो एक्झॅक्टली त्या प्लॅन जसा असतो तसा एक्झिक्यूट करून नवमीच्या पहाटे महाराज कोंढाण्यावर येतात, आणि राम जन्म जे आहे
ते तिथं दुसऱ्या दिवशी ते सेलिब्रेट करतात. जेव्हा तो शाहिस्ते खान त्यांना समजतं की ते जे त्यांचा असा प्लॅन असतो की त्यांना असं वाटतं की तो त्याचं जी मुंडी आहे ती कट झालेली आहे. पण नंतर त्यांना समजतं की नाही, त्याचे फक्त 3 जे बोट आहेत तेच तुटलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बट यू अंडरस्टँड इट्स व्हेरी रिस्की. ते जे शाहिस्ते खान असतात त्याची लोक परत पाठलाग करत असतात. तर ते जेव्हा कोंढाण्यावरती येतात तर तो कोंढाण्याचा दरवाजा पूर्ण उघडा असतो आणि त्यांना वाटतं की हे सगळे पळून गेलेले आहेत. तिथं कुठलाही म्हणजे भगवान असतो काही नाही. आता ते गाफीलपणे ते आतमध्ये एंटर करतात आणि तिथं ही सगळी लोक असतात. बट दिस वॉज अ प्लॅन. आणि ते त्यांच्यावरती अटॅक करतात आणि त्यांना पण पळून जावं लागतं. आणि हे जेव्हा ऐकतो तो शाहिस्ते खान पूर्ण घाबरून जातो. आणि तो जे सगळं आहे ते सगळं पॅकअप करून ही गोज बॅक. पण जर हे असं झालं नसतं तर तुम्ही समजून घ्या, जर शाहिस्ते खानाने विचार केला असता की बदला घ्यायचा आहे तर त्याची किती मोठी फौज होती. पण ते जे आहे की ती जी मुवमेंट आहे, जो कॉन्फिडन्स आहे आणि तो घाबरून जातो, त्यामुळे तो पळून जातोय. सो आपल्यासाठी लर्निंग काय आहे या सिच्युएशन मध्ये? सी इट्स व्हेरी टफ. म्हणजे जे आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणतो, सर्जिकल स्ट्राईक झाली, सर्जिकल स्ट्राईक, तर ही 17व्या शतकामधली सर्जिकल स्ट्राईक आहे. जर तुम्हाला डिस्क्रिप्शन करायचं असेल या इव्हेंटचं, तर सगळ्यात जी छोटी सेना आहे त्या सेनेनी सगळ्यात जी मोठी सेना आहे त्याचा सगळ्यात कमीत कमी वेळेत केलेला पराभव आहे हा. अँड इट इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ दॅट प्लॅन. पण ही जी आयडिया आहे जी महाराजांना भेटली आहे, ही काय खूप अशी विचारपूर्वक आलेली आयडिया नाहीये. तो जो माळी आहे तो फक्त आल्यामुळं महाराजांना एक होप असतो आणि तिथनं त्यांनी तो पूर्ण प्लॅन केलेला आहे. तर तुम्ही विचार करा, जेव्हा तुमच्यावरती एखादं संकट येणार आहे आणि आजची जी करंट सिच्युएशन आहे, जेव्हा आपण कोविड म्हणतो, हे काय कोविड म्हणजे तेच आहे की गेलं 1.5 वर्ष झालं आपण झगडतोय. अजून माहित नाही पुढचं 1-1.5 वर्ष कसं जाणार आहे. जर तुम्ही कंपेअर केलं, जर शाहिस्ते खान आणि तो जो प्रसंग आहे महाराजांवरचा आणि आजचा जो प्रसंग आहे हा सेम आहे. आणि ह्या प्रसंगावरती आपण कसं ओव्हरकम करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. या सिच्युएशन मधनं आपल्यासाठी लर्निंग काय काय आहे? टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. तुम्ही विचार करा की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे. त्याच्यात तुम्हाला रिस्क घ्यावी लागणार, ही खूप मोठी रिस्क आहे. जर एक जरी व्यक्तीकडनं चूक झाली असती ना तरी ते सगळे संपले असते. पण याचा जर तुम्ही दुसरा विचार केला, जर ती 1.5 लाखाच्या फौज आहे त्याच्यावरती जरी चालून जायचं असतं तरी ते तेवढंच अवघड होतं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला आयडियाज येतात तर तुम्ही त्या आयडिया ज्या आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करा. तुमच्याकडे रिटर्न प्लॅन पाहिजे, तुमच्याकडे सगळ्या बारकावे पाहिजे. आपण काय करतो, जेव्हा आपल्याला एखादी आयडिया भेटते तर आपण जातो आणि दुसऱ्यांबरोबर डिस्कस करतो, ही आयडिया कशी वाटते, करू का? तर तुम्ही विचार करा, हे जेव्हा महाराजांनी जेव्हा हा प्लॅन तयार केला तर इव्हन त्यांनी जिजामातांना पण नाही विचारलं, की त्या तर त्यांच्या ऍक्च्युअल मेंटॉर होत्या. पण तुम्ही विचार करा, जर महाराजांनी अभ्यास न करता जर पहिल्याच दिवशी जर जाऊन जिजामातांना विचारलं असतं की मी हे करू का, तर जिजामातांनी अलाव केलं असतं का? कधीच केलं नसतं. सेम आहे, जेव्हा तुम्ही तुमची एंटरप्रिन्युरियल जर्नी स्टार्ट करणार आहे, जेव्हा तुम्ही जाऊन तुमच्या पॅरेंट्सला विचारणार आहे करू का, तर ते तुम्हाला नाहीच म्हणणार आहे. पण त्याच्या अगेन्स्ट जर तुम्ही तो पूर्ण प्लॅन तयार केला, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोज अँड कॉन्स विचार केला, त्याच्यामध्ये तुम्ही जी रिस्क आहे ती विचार केली, छोटा अभ्यास केला प्रत्येक गोष्टीचा, आणि त्याच्यानंतर जर जाऊन तुम्ही कोणाला तरी तो प्लॅन डिस्कस करताय, तर तो जो कॉन्फिडन्स आहे, म्हणजे जी लोक तुम्हाला नाही म्हणणार आहे तीच तुमच्या त्या प्लॅनला सपोर्ट करणार आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचे जे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांची स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस तुम्ही समजून घ्या. आज जरी कोविड सिच्युएशन आहे तर याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस आहेत, समजू शकतो, पण खूप सारे अपॉर्च्युनिटीज पण आहेत. तर त्याचा तुम्ही विचार करताय का? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जे शाहिस्ते खान आहे फक्त तो विचार करून महाराज बसले असते, कधीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता. त्यांनी हळूहळू पुण्याचा एरिया कॅप्चर केलेला, मग तो कोकणामध्ये जात होता, तो त्यांनी कॅप्चर केला असता. आणि पूर्ण ते ऑन द वर्ज ऑफ डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे इव्हन जो महाराजांना फायनान्शियल स्ट्रेस पण येत होता त्याच्यामुळं. त्यांची जी लोक होती ती पूर्ण त्यांना ते लुटत होते, तर त्यांना ते पॉसिबलच नव्हतं कंट्रोल करणं.
मार्केट रिसर्च, डिटेल इन्फॉर्मेशन, एव्हरीथिंग. म्हणजे जे बहिर्जी नाईक आणि त्यांची जी पूर्ण टीम होती, एव्हरी डिटेल्ड इन्फॉर्मेशन, की कुठला सरदार आहे, तो किती आहे, किती मोठं त्याचं हे आहे, तो कधी आतमध्ये येतो, कधी बाहेर जातो, त्याची लोकेशन कुठे आहे. म्हणजे समजा तुम्ही एका साईडने एंटर करताय, तर तुम्हाला जो दुसऱ्या एंडचा जो सरदार आहे त्याचा रेफरन्स द्यायचा आहे. एवढा बारीक अभ्यास त्यांनी केलेला होता. मेटिक्युलस प्लॅन होता. आणि तुम्ही समजून घ्या, आतमध्ये जाणं तर खूप सोपं होतं, बाहेर निघणं सगळ्यात अवघड होतं, सगळ्यात अवघड. दॅट दे डिड इन अ व्हेरी पर्टिक्युलर, इन परफेक्ट वे. आणि जेव्हा तुम्ही पण कुठल्याही रिस्की डिसिजन घेताय, डू अ मेटिक्युलस प्लॅनिंग. प्रत्येक गोष्टीचा तुमच्याकडं अभ्यास केलेला पाहिजे. अँड परफेक्ट कोऑर्डिनेशन इन टीम, गिव्हिंग कॉन्फिडन्स टू टीम, बिलिव्हिंग इन देम. ही अशी सिच्युएशन होती की त्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की ही जी मोहीम आहे ही फक्त त्याच्यामुळे सक्सेसफुल होणार आहे. आणि ते खरं पण होतं. समजा एका व्यक्तीने जरी चूक केली असती ना, तरी ते सगळे त्या कॉम्प्लिकेशन मध्ये सापडले असते आणि डेथ वॉज द ओनली ऑप्शन फॉर देम. बट व्हेरी सक्सेसफुली दे केम आउट. तर तुम्ही समजून घ्या, 17व्या शतकामधली सर्जिकल स्ट्राईक आहे. तुमच्यासाठी लर्निंग काय ते तुम्ही बघा. ही कोविड सिच्युएशन आहे ना, ही अशीच आहे. महाराजांचे 3 वर्ष शाहिस्ते खानाने खाल्ले होते. 3 वर्ष. आणि त्याच्यानंतर त्यांनी तो एक ओव्हरनाईट, तो विचार करून त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग करून वन नाईट. आणि तो इतका घाबरला की तो भारतात पण थांबला नाही. तो तिथनं डायरेक्ट तो इराण इराकच्या दिशेला निघून गेला. आणि इट वॉज अ व्हेरी बिग, म्हणजे ती एक दहशत तयार झाली महाराजांची त्या सिच्युएशन मध्ये, अँड विच वॉज रिक्वायर्ड. आणि त्याच्यामधनं तो पूर्ण सिच्युएशन मधनं ते एक विनिंग होतं आणि त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट होता. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, जेव्हा तुम्ही कुठली एखादी रिस्क घेणार आहे आणि त्या रिस्क मधनं जेव्हा तुम्ही ते सक्सेस अचीव्ह करणार आहे, त्या सक्सेस मध्ये जो तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, दॅट कॅन क्रिएट लॉट ऑफ बेनिफिट्स टू यू. नाव ते झाल्यानंतर तो म्हणजे शाहिस्ते खान तो जो आहे तो तिथनं पूर्ण निघून गेलेला आहे. अँड ती जी पूर्ण आहे म्हणजे तिथनं तो जसवंत सिंग जो आहे त्याला ते हँडओव्हर करून, ती पूर्ण फौज हँडओव्हर करून तो तर जसवंत सिंग येतो आणि तो कोंढाण्यावरती वेढा घालून बसतो. आणि त्याच्यानंतर आता ही जी सिच्युएशन आहे की हे जे 3 वर्ष जे शाहिस्ते खानाने जे नुकसान केलेलं आहे ते कसं भरून काढणं. तर त्याच्यासाठी काहीतरी कम्पेन्सेशन पाहिजे ना. आणि त्यांना माहिती असतं की हे जे आहे हे जे मुघल्स आहेत त्यांच्याकडनंच त्यांना ते काढायचं असतं. तर देन शिवाजी महाराज जे आहेत ते दुसरी मोहीम आखतात, दॅट इज सुरतेची लूट. आणि ही पण खूप, म्हणजे जर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास केला तर खूप बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्याचा त्यांनी विचार केलेला. ते ही जी मोहीम आखतात ना, तर ह्याच्यासाठी पण सेम जे बहिर्जी नाईक आहे त्यांचे जेवढे ते तीरंदाज असतात ते सगळे जे असतात ते पूर्ण सुरत आणि त्या पूर्ण एरियामध्ये ते जातात, तिथं पूर्ण ते अभ्यास करतात, प्रत्येक गोष्टीचा डिटेल्ड स्टडी करतात. कुठल्या व्यापाऱ्याकडे किती पैसा आहे, काय आहे, आणि ती पूर्ण माहिती ते आणून महाराजांना देतात आणि त्याच्यानंतर महाराज ती मोहीम आखतात. तर ती जी मोहीम आखतात तर महाराज आता तो जो ट्रॅव्हल आहे म्हणजे महाराष्ट्रापासून जो सुरत पर्यंतचा जो ट्रॅव्हल आहे तो पूर्ण जो राज्य आहे तो पूर्ण मुघलांच्या अधीन राज्य आहे. आणि त्याच्यामधनं त्यांना जायचंय. सो कोणी विचार पण म्हणजे सुरतमध्ये तर कोणी विचार पण केला नसेल की कोणी अशा पद्धतीने येऊ शकतं इथं. आणि ती पूर्ण तर जेव्हा महाराज ती डिस्कस करत असतात मोहीम, तर महाराज कशी डिस्कस करतात ते बघा. तर ते जे येसाजी असतात किंवा सगळे जे असतात त्याच्यानंतर नेताजी असतात ते सगळे येतात. तर त्यांना ते म्हणतात की उद्या आपण बाहेर पडणार आहे, मोहिमेला जायचंय. तर नेताजी विचारतात की कुठं जायचंय. तर राजे त्यांना म्हणतात की अहमदाबादेचा जो मोगली खलिता आला आहे तर त्याच्याप्रमाणे महबत खानानं
पट्टणचा बंड मोडण्यासाठी आम्हाला तातडीने बोलवलंय आणि त्याला मदत करण्यासाठी, म्हणजे औरंगजेबाचा राग पण ह्याच्यामध्ये शांत होईल आणि त्यासाठी आम्ही त्यासाठी आतुर झालोय आणि वी विल गो टू हेल्प हिम. आणि तिथं आपण अहमदाबादेला जायचंय त्याच्यासाठी. आणि ही माहिती देतात. म्हणजे सगळे जे मुघल जे आहेत, त्यांना काय त्यांनी इन्फॉर्मेशन दिली, की त्यांना मदत करण्यासाठी शिवाजी महाराज तिथं अहमदाबादेला येत आहेत. ते ऐकून ऍक्च्युली सगळ्यांना निराशा येते. आणि राजे ते सदरेवरनं उठून जातात आणि संध्याकाळी राजे जेव्हा जिजामातांना भेटतात, तर जिजामाता त्यांना विचारतात, की राजे उद्या मोहीम मबत खानाच्या मदतीसाठी आखलीत. तर महाराज त्यांना एकदम हे होऊन विचारतात, की कोणी सांगितलं तुम्हाला? तर जिजामाता म्हणतात, की मोरोपंतांनी असं सांगितलंय. तर महाराज त्यांना म्हणतात, केवढ्या लवकर आमचे बेत जग जाहीर होतात. मासाहेब चला, आणि ते मासाहेब जे आहेत त्यांना घेऊन जातात आणि महलामध्ये जाऊन ते जे महादेव असतो त्याला ते बाहेर उभं करतात आणि ते पूर्ण डिस्कस करतात. अगेन ना, तुम्ही इमॅजिन करा, की ते त्यांना सांगतात, की शाहिस्ते खानांनी जे प्रजेवरती जे अत्याचार केलेले आहेत, तर प्रजेला दिलासा देण्यासाठी वी नीड लॉट ऑफ मनी. पैसा पाहिजे खूप. आणि ती विहीर आम्ही शोधून काढलेली आहे. आणि ती अगणित संपत्तीनी काठोकाठ भरलेली विहीर आहे. आणि तो गाळ उपसण्यासाठी आम्ही जात आहोत. आणि मासाहेब पण कन्फ्युज होतात, की नक्की काय सांगतात. तर ते त्यांना म्हणतात, की मासाहेब आम्ही सुरतेवर स्वारी करणार आहे. आणि सुरत ही पूर्ण एक दुभती गाय आहे मुघलांसाठी. आणि लक्षावधी रुपये तिथनं कर रूपाने मुघलांना भेटतात आणि खूप संपत्ती आहे तिथं, अफाट संपत्ती आहे. तर ते जे मासाहेब आहेत ते म्हणतात, की पूर्ण हा जो पूर्ण पॅच आहे, हा जो लांब पल्ला आहे, हा पूर्ण मुघलांचा आहे. तर शिवाजी महाराज म्हणतात, की आम्ही शेकडो शेकडो नजरबाज ह्याच्यामध्ये पाठवलेले आहेत. आणि ती जी सुरत आहे, ती एकदम बेसावध आहे. आणि ती एक राजपुत्री सारखी तिथं वावरतीये. आणि शत्रूला म्हणजे ते स्वप्नात पण त्यांनी कधी विचार नाही केलेला त्याचा. आणि त्याच्यासाठीच आम्ही हा जो एक जो गैरसमज आहे, तो आम्ही त्याच्यामध्ये पसरवलाय, की आम्ही मदत करण्यासाठी चाललेलो आहे. सो सी, दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट प्लॅन. तिथनं ते सुरतमध्ये जातात. ते पूर्ण ट्रॅव्हल जे आहे, ते महाराज कसं करतात, तर दिवसभर ते आराम करतात, रात्रभर ते ट्रॅव्हलिंग करतात. आणि पूर्ण ते जे प्लॅनिंग आहे, ते त्याच्यात त्यांनी आखलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये ते जेव्हा जातात तिथं, तर त्यांनी पूर्ण सगळं, म्हणजे जे बहिर्जी नाईक आहे, म्हणजे लिटरली ते असं भिकाऱ्याचा वेश घेऊन तिथं पूर्ण त्यांनी अभ्यास केलेला असतो. आणि प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट जी आहे, ती त्यांनी अभ्यास करून तिथं महाराजांना सांगितलेली असते. महाराज तिथं जातात, पूर्ण त्यांच्याबरोबर डिस्कस करतात आणि प्रत्येकाला म्हणजे ते पाठवून देतात तिथं, की तुम्ही जे आहे, की तुम्हाला सगळे जे आहेत, जे पण तुमच्याकडे संपत्ती आहे, म्हणजे त्यांना एवढं पण माहिती असतं, की कोणाकडे किती संपत्ती आहे. तर ते सगळं प्लॅनिंग करून ते त्यांना सांगतात, की तुम्ही जा आणि तुम्ही एवढा आम्हाला तुम्ही जर दिलं कर, तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ. आणि त्याच्यामध्ये ते जे आहेत, तर ते एकदम तो जो इनायत खान जो असतो, तो तिथे एकदम निर्धोकपणे तो तिथं सत्ता गाजवत असतो. त्याला वाटत पण, म्हणजे त्याला जेव्हा त्याचे जे खबरी आहेत ते येऊन जेव्हा सांगतात, की शिवाजी महाराज आलेले आहेत, तर त्याला ते खोटं वाटतं. तो त्यांना परत पाठवून देतो, की असं शक्यच नाहीये. आणि तो इनायत खान जो आहे, तो म्हणजे तो तिथं म्हणजे त्यांना बाकीच्यांना वाचवण्याचं सोडून तो स्वतः त्या महलामध्ये जाऊन तो हे करून टाकतो. लाइक ही वोंट फाईट. तिथं पूर्ण ती लूट करतात ते. तिथं त्यांनी पूर्ण सगळे जे जहाज आहेत ते पाठवलेले असतात. ते जहाजावरती ते सगळे पाठवतात. तिथे इंग्रज पण असतात. पण ते म्हणतात, की आपल्याला यांच्याबरोबर आता काही हे करायचं नाहीये. तर त्यांना ते टच नाही करत. पण त्यांना इतकी संपत्ती तिथं भेटते. अँड त्याच्यामधनं जो हा एक 3 वर्षामध्ये जो लॉस झालेला आहे, तो ते त्याच्यामधनं भरून काढतात. पण जर ही सेम सिच्युएशन आता जर तुम्ही विचार करताय, की आता हे कोविड सिच्युएशन आहे याच्यामधनं, तर आता जर तुम्हाला एक सुरत लुटायची आहे, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? तर तुम्ही विचार करा, की हा जो प्रॉब्लेम आहे हा कोणामुळे आलेला आहे?
जर आपण म्हणतोय की हा जो ओरिजिन आहे कोविडचा दॅट इज फ्रॉम चायना, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा तिथनं आलेला आहे. तर तुम्ही जर ॲज अन एंटरप्रेन्योर विचार करताय, तर तुम्ही विचार करा, की तुम्ही काय करू शकता, की ज्याच्यामधनं तुम्ही जो हा प्रॉब्लेम आहे, जो आपण सगळे फेस करतोय, तर पुढचे जे 1, 2, 5 वर्ष ह्याच्यामध्ये या प्रॉब्लेममधनं तुम्ही कसं एक सोल्युशन क्रिएट करू शकता किंवा एक अपॉर्च्युनिटी कशी तुम्ही तयार करू शकता. सो तुमच्या सगळ्यांना एक रिकमेंडेशन आहे, की तुम्ही विचार करा. आज जर आपण नीट अभ्यास केला, तर चायना इज वन ऑफ द व्हेरी पॉवरफुल एक्सपोर्टर. सगळ्या गोष्टी आपण चायनामधनं इव्हन जे आपले बेसिक जे मेडिसिन्स आहेत त्याचे इन्ग्रेडियंट्स पण आपण तिथनं इम्पोर्ट करतोय. आणि एक खूप मोठी संधी आहे. जर सगळ्यांनी विचार केला, तुम्ही बघा आज पूर्ण जग स्ट्रगल करतंय कोव्हिडमध्ये आणि त्याचं सगळ्यांना माहिती आहे, की हा जो प्रॉब्लेम आहे हा कोणामुळे आलेला आहे. तर तुम्ही विचार करा, की ह्याच्यामधनं तुम्ही कुठली एक संधी ह्याच्यामधनं क्रिएट करू शकता. तुम्ही फक्त एक विचार केला, की नाही आपल्याला जर एक स्वस्त प्रॉडक्ट भेटतंय आणि ते चायनामधनं आहे आणि सिमिलर प्रॉडक्ट तुम्हाला एक इंडियन कंपनीमधनं भेटतं, तर कॅन वी प्रेफर दॅट? तर तो आपण विचार करू शकतो. किंवा दुसरी गोष्ट आपण कुठल्या गोष्टी अशा तयार करू शकतो. तर ह्याचा तुम्ही आजची जी सिच्युएशन आहे त्याचा तुम्ही अभ्यास करा. याचा तुम्ही यूज करा. आणि आज एक खूप मोठं एक जगामध्ये एक अगेन्स्ट चायना एक खूप मोठी एक मूव्हमेंट क्रिएट होतीये. अँड इंडिया कॅन बी वन ऑफ द ऑप्शन फॉर चायना. तर तुम्ही विचार करा, की तुम्ही त्या संधीचा कसा वापर करू शकता. आणि ज्या पद्धतीने एक चायनीज प्रॉडक्ट जसा एक मार्केटमध्ये जातोय, पूर्ण जगामध्ये जसा एक्सपोर्ट केला जातोय. कॅन वी क्रिएट सिमिलर प्रॉडक्ट्स इन इंडिया विच वी कॅन एक्सपोर्ट टू एंटायर वर्ल्ड? आणि चायना एवढी सक्सेसफुल असण्याचं फक्त एकच कारण आहे, की त्याच्या प्रत्येक घरामध्ये एक एंटरप्रेन्योर आहे. त्यांच्या प्रत्येक घरामध्ये एक बिझनेसमन आहे. आणि आपण जो विचार करतोय, आपण फक्त विचार कसला करतोय? जॉब करण्याचा. जर आज आपण विचार केला, आज 25 करोड फॅमिलीज आहे भारतामध्ये. जर आपण विचार केला, जर प्रत्येक घरामध्ये समजा एक बिझनेस तयार झाला, तर जर जसे चायनामध्ये एक-एक हब आहेत, तसे आपण एक-एक हब तयार केले तर? एकमेकांबरोबर कॉम्पिटिशन करण्यापेक्षा जर आपण कॉम्प्लिमेंट केले आणि जर ह्या गोष्टी तयार करू शकलो, तर आपण पूर्ण जगाला एक ऑप्शन देऊ शकतो. आणि आज शोधतोय, प्रत्येक कंट्री एक ऑप्शन शोधतोय आणि इंडिया इज द बेस्ट ऑप्शन अवेलेबल टू एंटायर वर्ल्ड. किती सारे ॲडव्हांटेजेस आहेत आपल्यासाठी. सगळ्यात जास्त युथ भारतामध्ये, सगळ्यात जास्त एज्युकेटेड क्राउड भारतामध्ये. आज इंजिनियर्स, फार्मसिस्ट, डॉक्टर्स, वी आर वन ऑफ द म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यात जास्त नंबर्स आहेत. सो कॅन वी क्रिएट दिस अपॉर्च्युनिटी? पण त्याच्यासाठी हा माइंडसेट आपल्याला बदलावा लागणार आहे. आणि मला असं वाटतं, की जर आपण महाराजांना मानतोय, तर आपल्यासाठी एक लर्निंग आहे. जसं महाराजांनी ती सुरत लुटली आहे, तसं आपण चायनीज लोकांकडनं जर त्या अपॉर्च्युनिटी लुटल्या आणि त्याला आपण जर त्याचा वापर केला, तर खरंच आपण एक संपन्न देश होऊ शकतो. आपल्या सगळ्यांना एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची गरज आहे. आज ती एक संधी आपण जे चॅलेंज आहे त्याला एक अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. जे आपले कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचा आपल्याला स्ट्रेंथ अँड वीकनेसेस आपल्याला समजले पाहिजे. काय स्ट्रेंथ आहे त्यांची? ते प्रत्येक जण एंटरप्रेन्योर सारखा विचार करतात. ते प्रत्येक जण ॲज अ बिझनेसमन विचार करतात आणि आपण ॲज अन एम्प्लॉयी विचार करतोय. जर आपण पण ॲज अ बिझनेसमन विचार केला तर? आणि त्यांचे जे वीकनेसेस आहे आज प्रत्येक त्यांनी जो एक हा एक काय म्हणू शकतो, की एक जो प्रॉब्लेम क्रिएट केलाय आणि भारताची जी एक इमेज आहे ती पूर्ण जगामध्ये आज सुधारली आहे किंवा भारताची जी इमेज आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. तर कॅन वी यूज दॅट अपॉर्च्युनिटी? आज गव्हर्नमेंटने खूप साऱ्या फॅसिलिटीज दिल्यात. त्याचा जर आपण वापर केला, तर आपण पूर्ण जगावरती आज राज्य करू शकतो. प्लॅनिंग पाहिजे. यू नीड टू डू अ मेटिक्युलस प्लॅनिंग. एवढं इझी नव्हतं. म्हणजे सुरतमध्ये जाऊन ते सगळं करणं, इट वॉज व्हेरी टफ. म्हणजे आपल्याला वाटतं ते एवढं इट वॉज व्हेरी टफ. त्याच्यामध्ये जसं त्यांनी ट्रिक तयार केली, जसं त्यांनी एक ती जी एक खबर होती, ती त्यांनी व्हायरल केली आणि त्याचा त्यांनी वापर केला.
म्हणजे कोणी, म्हणजे फ्रॉम महाराष्ट्र टू सुरत कोणी त्यांना अडवलं नाही. सगळ्यांना असं वाटलं की हे औरंगजेबचे सरदार आहेत. अँड दे एक्झिक्युटेड दॅट. आणि अफाट संपत्ती, म्हणजे सुरतची जी ही लूट आहे ह्याच्यामध्ये अफाट संपत्ती त्यांना भेटलेली आहे. तर सेम वे इफ वी कॅन क्रिएट बिझनेसेस विच कॅन बी ऑप्शन फॉर चायनीज प्रोडक्ट, इट कॅन क्रिएट लॉट ऑफ वेल्थ फॉर अस. तर त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर जे शहाजी राजे आहेत जेव्हा ते परत येतात तर त्याच्यामध्ये त्यांना ती न्यूज समजते की शहाजी राजांचा मृत्यू झालेला आहे. जो कोंढाण्याचा वेढा असतो, जो जसवंत सिंहांनी घातलेला असतो, ते बघून तर महाराजांना त्याच्यावर कीव येते. म्हणजे महाराज हसत असतात की महाराज तिथं सुरतेला जायच्या आधी त्यांनी तो वेढा टाकलेला असतो. तिथनं ते पूर्ण लूट करून महाराज परत येतात, तरी तो वेढा तसाच असतो. मग ती एक चकमक होते आणि त्याच्यामध्ये जे कोंढाण्यामध्ये जे लोक असतात ते एकदम स्ट्रॉंगली त्यांना अपोज करतात. आणि तो जो जसवंत सिंग आहे त्याला तो वेढा उठवून त्याला माघार घ्यावी लागते. आणि 5 महिन्याच्या वेढ्यानंतर तो अपयश घेऊन तो परत येतो. त्याच्यानंतर जे घोडपडे, बाजी घोडपडे यांनी शहाजी राजे जे आहेत त्यांना जेव्हा ते झोपेत असतात तेव्हा अटक करतात. तर त्याचा बदला म्हणून महाराज त्यांना पकडतात आणि त्यांना पनिशमेंट देतात. सो ते याचा अर्थ असा नाही की तुमचा शत्रू आहे त्या सोडून द्यायचंय. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शहाजी राजांचा आणि इव्हन जिजामातांचा त्यांना कौल असतो की तुम्ही यांना पनिशमेंट दिली पाहिजे आणि तो महाराज तो फॉलो करतात. त्याच्यानंतर जेव्हा महाराज येतात तिथनं ते घोडपडे त्यांना मारून वगैरे, तर ते तिथं मालवणला येऊन थांबतात आणि ते समुद्र किनाऱ्यावर जातात आणि त्यांना इतकं छान वाटतं ते समुद्र आणि ते शिकत असतात. म्हणजे ही इज हॅव्हिंग अनस्पोकन मेसेज फ्रॉम दॅट. जे समुद्र किनारी फिरल्यानंतर त्यांना जे असतं ते, त्याच्यानंतर ते तिथं झोपतात. परत दुसऱ्या दिवशी ते तिथे येतात आणि तिथं त्यांना तो एक चांगलं वाटत असतो. म्हणजे ते पहाटे उठतात सनराईजच्या आधी आणि तिथे समुद्र किनाऱ्यावर ते फिरत असतात आणि त्यांच्या पाठीमागून तानाजी, मानाजी, गंगाजी ते सगळे फिरत असतात. आणि तिथं जात असताना समुद्रात त्यांना एकदा असा एक काळा ठिपका दिसतो. तर महाराज ते तानाजी आणि गंगाजी यांना विचारतात की काय येते. तर त्यांना पण माहित नसतो. तर तिथनं एक कोळी चाललेला असतो. तर त्याला ते बोलवून आणतात आणि त्याला विचारतात की ते काय आहे. तर तो जो कोळी आहे तो तिथं म्हणतो की तो एक बेट आहे. आणि तिथं ते बेटावरती म्हणजे तर कुर्ट कुरट बेट म्हणून तिथं ते फेमस असतं. तर महाराज त्याला विचारतात तिथं तरंडी जातात का? तरंडी म्हणजे बोट जातात का तिथं? तर तो म्हणतो हा जातात ना. तर महाराज त्या कोळ्याला सांगतात की तू माझ्यासाठी एक काम करशील का? तर तो एकदम खुश होऊन जातो. तो म्हणतो महाराज सांगा ना काय काम आहे? तर तो म्हणतो की तुम्ही 2 तरांटी तुम्ही तिथं हे करा, तुम्ही सेट करा. आणि तो कोळी जो आहे तो तिथं जातो, ते पूर्ण सेट करतो. तो परत येतो. महाराज जे तानाजी आणि गंगाजी असतात त्यांना बोलवून महाराज त्यांना सांगतात की तुम्ही तिथं जाऊन तो बेट बघून या. ते बघून येतात. तर तिथं त्यांना खूप, म्हणजे इट वॉज व्हेरी परफेक्ट फॉर तिथे एक दुर्ग बांधण्यासाठी. एकदम परफेक्ट जागा असते ती. आणि महाराजांची खूप वर्षापासून म्हणजे ती एक स्वप्न असतं की एक म्हणजे समुद्राच्या किनारी त्यांना एक तिथं दुर्ग पाहिजे असतो. जलदुर्ग असतो ना, तर ते पाहिजे असतं. तर महाराज जातात तिथं, मग महाराज त्याचं पूर्ण पाहणी करतात आणि महाराज ठरवतात की इथं आपल्याला एक दुर्ग बांधायचा आणि तिथं ते सिंधुदुर्ग बांधतात. आणि खूप म्हणजे आणि इट वॉज व्हेरी कॉस्टली. म्हणजे तिथं ते पूर्ण जे लेड असतं, म्हणजे ते शिस जे असतं त्याचा पाया देऊन तिथं ते एक मजबूत त्यांना एक जलदुर्ग बांधायचा असतो. तर जेव्हा तानाजी आहेत ते विचारतात की महाराज इतका खर्च आपण करतोय, इज इट वर्थ? तर महाराज त्यांना म्हणतात की तुम्ही समजून घ्या, ही खूप मोठी संधी आहे. जर हा दुर्ग जर बांधून झाला तर इथं आपण आपले सगळे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट जो बिझनेस आपण करतोय तर ह्याच्यासाठी जे आपल्याला कर द्यावं लागतंय इंग्रजांना किंवा बाकीच्या ठिकाणी, तर ते आपण इथं वाचवू शकतो. आणि बाकीच्यांना आपल्याला इथं कर आपण त्यांना चार्ज करू शकतो. आणि खूप म्हणजे एक प्रॉपर पद्धतीने तो प्लॅन करून महाराज तिथं तो तळ बांधतात, जलदुर्ग बांधतात. म्हणजे तिथं ते फार जे इंग्रज असतात म्हणजे त्यांना ते गोव्यावरनं घेऊन येतात 100 इंग्रजांना ते बांधण्यासाठी. इतका खर्च करतात त्याच्यावरती.
तर सगळ्यांना ते एक हे असतो की एवढा खर्च महाराज का करतात ते. तर महाराज म्हणतात जी संपत्ती मला आपल्याला जी सुरत लूट करून भेटलीये, ही काय उपभोग करण्यासाठी थोडी भेटलीये. याचा वापर जर आपण स्वराज्याला अजून स्ट्रॉंग करण्यासाठी वापर केला, तर त्यासाठी आपण ते यूज करू शकतो. तर आपल्यासाठी पण एक खूप इम्पॉर्टंट लर्निंग आहे ह्याच्यामध्ये. लॉंग टर्म विजन. जर आपण पैसे कमवतोय तर कुठंतरी ते आपल्याला विचार केला पाहिजे की आपण ते बिझनेस ग्रो करण्यासाठी कसं वापरू शकतो. इन्व्हेस्टमेंट मेंटॅलिटी. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती. जेव्हा सिंधुदुर्ग महाराजांनी बांधला ना, हे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती. आणि याचा महाराजांना इतका फायदा झालाय. म्हणजे जसा तो सिद्धी आहे, तर जजिरा आहे. तर तसा त्यांच्या डोक्यामध्ये होता आणि त्या पद्धतीने महाराजांनी तो जो सिंधुदुर्ग आहे तो बांधलाय आणि इट्स अ असेट. ही खूप मोठी असेट महाराजांनी बांधलेली आहे त्याच्यामध्ये. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जर तुम्ही काही तुमच्याकडे एक्स्ट्रा मनी असेल, इन्स्टेड ऑफ जस्ट कीपिंग इन बँक अँड एन्जॉईंग दॅट रेट ऑफ इंटरेस्ट, थिंक अबाउट हाऊ यू कॅन यूज दॅट टू क्रिएट बिझनेसेस. आणि मी जे समृद्ध लोक आहेत त्यांना मी डेफिनेटली एक एक रिक्वेस्ट करू इच्छितो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. ते 7 आणि 8% तुम्हाला जे रेट ऑफ इंटरेस्ट भेटते बँकेमध्ये, त्याचा विचार करण्यापेक्षा जर जे होतकरू आहे, जे अपकमिंग एंटरप्रेन्योर्स आहेत, त्यांच्या मदतीने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर एक खूप मोठी संधी आपण क्रिएट करू शकतो. जे आपण विचार करतोय की आपण जे चायनीज पॉवर आहे, जर ह्याला आपल्याला खूप एक पॅरलल एक इकॉनॉमी तयार करायची असेल, तर इट कॅन बी डन. वी हॅव लॉट ऑफ रिसोर्सेस इन इंडिया विच वी मस्ट यूज इन राईट वे सो दॅट इट विल ग्रो बिग टाइम. आणि याचा आपण बेनिफिट करून घेऊ शकतो. सो याचा तुम्ही सगळे विचार करा. जे सक्सेसफुल आहेत, जे ऑलरेडी ज्यांच्याकडं इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर यू हॅव रिसोर्सेस, सो असे तुम्ही सिंधुदुर्ग तयार करा. त्याच्यामध्ये लोकांना संधी द्या आणि हे खूप मोठी एक एंटरप्रिन्युरियल असेट आपण बिल्ड करू शकतो. सो दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट लर्निंग. अँड आहे म्हणजे जेव्हा आपण महाराजांचा ऍज अन एंटरप्रिन्युअर जेव्हा स्टडी करू ना, तर प्रत्येक एक एंटरप्रिन्युअर मध्ये ज्या सगळ्या एक क्वालिटीज असतात त्या सगळ्या तुम्हाला महाराजांमध्ये बघायला भेटतील. त्याच्यानंतर सी तर ड्युरिंग दॅट टाइम म्हणजे तर एक ग्रहण असतं, सूर्यग्रहण असतं आणि ते जिजामाता त्यांना म्हणतात की सूर्यग्रहणाच्या वेळी आपल्याला दानधर्म केला पाहिजे. तर महाराज त्यांना म्हणतात की करू ना आपण, डेफिनेटली करू आणि आपण त्याच्यासाठी करू. तर जे शास्त्री बुवा असतात त्यांना तुम्ही ते म्हणतात की तुम्ही तुलादान करायचं तुम्ही म्हटलेलं ना, तर ते आपण करू शकतो का? तर शास्त्री बुवा म्हटले हा, की ही जी वेळ ही एकदम परफेक्ट आहे. आणि राजे एकदम हर्षभरीत होऊन जातात आणि ते म्हणतात की ठीक आहे आपण तुलादान करू. तर ते जिजामातांची तुलादान करण्याचा पूर्ण प्लॅन करतात की सूर्यग्रहण प्रसंगी ते या मासाहेब आहेत त्यांची तुलादान करायची. तर ते म्हणतात की स्वराज्याची जी पुण्याई आहे ती जोगता येते की पाहू. आणि ते मासाहेबांना म्हणतात की अशी पुण्याईची संधी जी आहे ती कोण दवडणार. तर महाराज त्यांना म्हणतात की नाही आपण हे करायचंच. तर जिजामातांना थोडंसं एक आतमध्ये हे असतं की याची गरज आहे का. पण महाराज म्हणतात की नाही आपण ते करायचंच. आणि महाराज जे महाबळेश्वर आहे क्षेत्र, तर ते तुलादानासाठी ते डिसाईड करतात आणि एकदम जय्यत तयारी ते करतात. आणि जे सोनोपंत असतात हे जे असतात हे जसे दादोजी कोंडे असतात, त्याच्यानंतर मानकोजी दहातोंडे, कान्होजी जेधे, हे जसे महाराज साहेब जे आहेत त्यांचे जे विश्वासातली लोक असतात तर त्याच्यापैकी एक सोनोपंत असतात. तर बाकीचे कोणीच नसतात. ते सोनोपंत असतात त्यांना पण ते घेऊन जातात. आणि तिथं ते जातात, ती पूर्ण तयारी होते. सोनोपंत नको म्हणत असतात कारण ते पूर्ण थकलेले असतात. पण तरी महाराज त्यांना फोर्स करून म्हणतात नाही तुम्ही चलाच आमच्या बरोबर. तर जिजामाता तिथं पूर्ण तयारी झालेली असते. तर जिजामाता समोर महाराज येतात तिथं. तर त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असते. तर जिजामाता त्यांना विचारतात की शिवबा अरे हे केलेच पाहिजे का. तर ते म्हणतात मासाहेब आम्हाला हे यश लाभावं, आमची स्वप्न साकार व्हावीत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याखेरीज हे झालंच पाहिजे. तर ती जी त्यासाठी जी पुण्याई लागते, तर हे जर केलं तर हा एक सोपा मार्ग आहे ती पुण्याई अचीव करण्यासाठी.
आणि ती तुलादान झालीच पाहिजे. तर सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी तुमच्या सगळ्यांना रेकमेंड करेल की तुम्ही ही स्टोरी नक्की वाचा. आणि ते महाराज ते जिजामातांना घेऊन चाललेले असतात, तर जिजामातांच्या एकदम लक्षात येतं की महाराजांच्या जो जिरेटोप असतो त्याच्यावर सुवर्ण पानाचा तुरा असतो, गळ्यात सुवर्ण साखळी असते, मनगटाभोवती सगळ्या हातात अंगठ्या असतात, सुवर्णाचे सगळे असतात. तर ते त्यांच्या लक्षात येते. तर राजे म्हणतात की तुमची सुवर्ण तुला आहे, तर या प्रसंगी आम्ही पण असे सुवर्णाचे दागिने घातले पाहिजे ना. आणि ते त्यांना सांगतात की मासाहेब आमची अजून एक इच्छा आहे. तर जिजामाता विचारतात काय इच्छा आहे? तर ते म्हणतात आम्हाला सोनोपंतांची पण सुवर्ण तुला करायची आहे. तर मासाहेब एकदम खुश होऊन जातात आणि ते म्हणतात की फार चांगली कल्पना आहे. तर तुम्ही नक्की करा. तर सगळे ते बैठकीवर येऊन बसतात. मग तिथं सोनोपंत येऊन बसतात. शिवलिंगाचा अभिषेक होतो. ते तुलेची पूजा होते आणि सोयराबाई आणि महाराज जिजामाता आहेत त्यांना उठवतात. तर त्या सगळ्यांच्या म्हणजे जिजामातांच्या अंगावरती कंपन असतात. महाराजांची पण ती स्थिती असते आणि ते जिजामातांना ते पारड्यात बसवतात आणि राजे जे आहेत महाराज ते दुसऱ्या पारड्याच्या साईडला दुसऱ्या बाजूला जाऊन उभे राहतात आणि ते बघत असतात. आणि तो जो क्षण आहे तो जवळ येत असतो. तर साऱ्यांची जी नजर असते ना ती महाराजांवरती खिळलेली असते. तर राजे भारावून त्या पारड्यावर म्हणजे ती पारड्यावर बसलेली जी आई असते त्याच्याकडे पाहत असतात. तर ते काय करतात त्यांच्या कानातली जी कडी असते ती काढतात आणि ती पारड्यात टाकतात. ते जे शीट पेस्ट जे घातलेलं असतं ते ते टाकतात. जे त्यांच्या अंगठ्या असतात ते हळूहळू ते टाकत असतात. तर ती जी कृती आहे ती बघितल्यानंतर जे जिजामाता आहेत म्हणजे त्यांनी एवढा वेळ तो कंट्रोल केलेला असतो. तर त्यांच्या गालावरनं ते अश्रू ओघू लागतात. आणि ते एक तृप्तता असते. आणि जर तुम्ही जर महाराजांच्या जन्माच्या वेळी जेव्हा जिजामाता विचारते, जे पंडित असतात ना, तर एक खूप मोठा त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असतो त्यांना. त्यांना वाटत असतं, की ह्या मुलाच्या जन्माच्या वेळी एवढे संकट आहेत. तर जेव्हा तो जो शास्त्री बुवा असतो, तो त्यांना म्हणतो, की हा एक खूप मोठं काम करणार आहे किंवा हे तुमचं पूर्ण एक कुळाचं एक सामर्थ्य आहे. तर तेव्हा ते जिजामाता हसतात. पण जेव्हा ही तुला असते, तर ती जी जिजामातांची जी कूस असते, ती धन्य होऊन जाते. सगळे महाराज सगळे चेहऱ्यावर म्हणजे सगळ्या अंगावरच्या दागिने काढून टाकतात. मग गोंधळीने भरून एक दागिने टाकतात. ते बघून म्हणजे सगळ्यांच्या एक एक मन भरून येते त्याच्यामध्ये. आणि जिजामातांना ते येतात म्हणजे ती पूर्ण होते. तर दोघांच्या म्हणजे. तर जिजामाता जे आहेत ते त्यांना म्हणतात, की "राजे आज कुस धन्य केलीस." आणि राजांना पण ते एक खूप इमोशनल झालेले असतात. तर ते राजे त्यांना म्हणतात, की "आम्ही कुस काय उजवतो, हिऱ्याची तुलना आम्ही सोन्याने केलेली आहे आणि आमच्या जीवाला त्याची खंत आहे. त्याचं तुम्ही कसलं कौतुक करताय?" सो यू अंडरस्टँड की एवढी म्हणजे जर तुम्हाला जर महाराजांकडनं शिकायचं असेल, तर यू मस्ट रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. तुमचा प्लॅन पाहिजे, की तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी, तुमचे जे मम्मी-पप्पा आहेत, तुमचे जे आजी-आजोबा आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता. त्याच्यानंतर जे सोनोपंत डंबीर आहेत, त्यांची ते तुला करतात. तर त्यांना जे उठवतात, तर ते पंत पण एकदम भारावून जातात. ते म्हणतात, की गरिबाची कसली तुम्ही तुला करताय. पण तरी सुद्धा महाराज त्यांची तुला करतात आणि ते मनसोक्त ते पूर्ण दान करतात. हा जो प्रसंग आहे, म्हणजे जे ते प्रस्तावनेमध्ये जे रणजित देसाई म्हणतात, की एक आदर्श पुत्र ते सत्य आहे, की असा राजा भेटणं, असा मुलगा भेटणं पण आहे ना, त्याच्यासाठी पण ते भाग्य आहे ॲक्चुअली. तर आपल्यासाठी पण लर्निंग आहे. सो जर तुम्ही महाराजांना जर फॉलो करताय, तर वी विल रिकमेंड यू. यू मस्ट रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. प्रत्येक क्षणी जे आहे म्हणजे जर जिजामाता बघितलं, तर जिजामाता एक त्यांचे मेंटॉर पण आहेत. प्रत्येक गोष्ट ते त्यांच्याबरोबर डिस्कस करतात. अँड द रिस्पेक्ट ही इज हॅव्हिंग फॉर जिजामाता दॅट इज अनकंडिशनल. सो यू मस्ट रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. द बेस्ट असेट्स विच यू कॅन बिल्ड इज युअर पॅरेंट्स ब्लेसिंग्स. तर तुमच्या घरच्यांना जाऊन तुम्ही विचारा, की खरंच ते तुमच्यावर विश्वास ठेवतात का? त्यांचं तुमच्याबद्दल काय ओपिनियन आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. अँड रिस्पेक्ट युअर पॅरेंट्स.
सी असं नाहीये की शिवाजी महाराज जाऊन प्रत्येक गोष्ट ते त्यांच्या आईना, खूप सारे असे प्लॅन होते की जे त्यांनी प्लॅन केल्यानंतर जिजामातांना त्यांनी विचारलेत. बट द रिस्पेक्ट विथ ही वॉज हॅव्हिंग फॉर देम, इट वॉज अनकंडिशनल. त्याचे ब्लेसिंग्स होते. दॅट वॉज हिज रिअल असेट्स. यू मस्ट रिस्पेक्ट दॅट. जे तुमच्यासाठी जे एल्डरली पीपल जे काम करतात त्यांना रिस्पेक्ट करा. त्यांचे जे एफर्ट्स आहेत त्यांचा रिस्पेक्ट करा. बी हंबल. म्हणजे एवढी सगळी सुवर्ण तुला केल्यानंतर पण ते म्हणतात जिजामातांना की आम्हाला खंत आहे की आम्ही एक हिऱ्याची जी तुलना आहे ती आम्ही ती तुळा सोन्याने केलेली आहे. सेट अ राईट एक्झाम्पल अँड गो गिव्हर. ही जी तुला यांनी केली आहे तर हे सगळं डोनेट केलेलं आहे त्यांनी. जर तुम्हाला ईश्वर कृपेने जर खूप साऱ्या गोष्टी भेटल्या असेल तर डोनेट इट. लोकांना द्या ते. लोकांना जी तुमची, म्हणजे असं काही जरुरी नाहीये, जे जे पण तुमच्यासाठी पॉसिबल आहे, सो गिव्ह, डोनेट मनी. आणि जर तुम्ही शिवाजी महाराजांचं जर बघितलं ना, हे जेवढे एवढे मोठे चॅलेंजिंग सिच्युएशन आहे, एवढ्या सगळ्या रिस्क आहे, ह्याच्यामधनं बाहेर निघण्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट जे एक गोष्ट आहे ती म्हणजे ब्लेसिंग्स आहेत. महाराजांनी जे केले त्यांच्यावर जे ब्लेसिंग्स आहेत, दॅट वॉज वन ऑफ द थिंग की ज्याच्यामुळे महाराज एवढे मोठे जे संकट आहेत त्यांना त्यांनी खूप इझी पद्धतीने ते ओव्हरकम केलेले आहेत. सो दिस वॉज ऑल फ्रॉम टुडेज सेशन अँड आय विल रेकमेंड ऑल ऑफ यू रीड दिस बुक, श्रीमान योगी बाय रणजित देसाई सर. अमेझिंग. म्हणजे जर तुम्ही ते जर एक एक स्टोरी जर तुम्ही रीड केल्या, आय गॅरंटी यू की यू विल क्राय. ते जे एक इमोशनल डिस्कशन आहे जिजामाता आणि शिवाजी महाराजांमधलं, इट इज अमेझिंग अँड लॉट ऑफ लर्निंग. हा, जर तुम्ही खरंच महाराजांना जर तुम्ही मानता तर हे एक बेसिक गोष्ट आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप शूरवीर होण्याची गरज नाहीये. याच्यासाठी तुम्हाला असं काही खूप मोठी गोष्ट काही करण्याची गरज नाहीये. हे खूप बेसिक आहे, जे तुम्ही प्रत्येक जण करू शकता, तुमच्या लेवलवरती करू शकता. बट ट्राय टू टेक मॅक्सिमम ब्लेसिंग्स फ्रॉम युअर पॅरेंट्स. So stay safe, stay healthy, stay positive. Read this story, implement. This is very tough situation we all are going through, but this can be turned into a very big opportunity. तर तुमच्या सगळ्यांना मी रेकमेंड करेल की टेक द मॅक्सिमम बेनिफिट ऑफ दिस करंट सिच्युएशन. याचा मॅक्सिमम वापर करा आणि याच्यामधनं तुम्ही खूप सार सक्सेस तुम्ही संपादित करू शकता. सो ऑल द बेस्ट अँड टेक केअर. स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे पॉझिटिव्ह.